पोंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। रामचंद्र बोधे बाबा की जय। अध्याय क्रमांक 9 ओळी क्रमांक 221। आदि ब्रह्मा करुणे शेवटी मशक धरुणे माझी समते जाणुने स्वरूप माझे मग वाट दाखवते ना म्हणते सजीव निर्जीव नेणते देखील वस्तू उजून देते मीची म्हणूने आपले उत्तमत्व आठवे पुढे योगायोग नवे एक सरी व्यक्ती मात्राचे निनावे नमुचे आवडे जसे उंची उदक पडिले ते तळवटीवरी ये उगेले तसे नामी भूतदा देखिले स्वभावेची तयांचा का फळेली या तुरुची शाखा सहजी भूमीशी उतरे देखा तसे जेव्हा मात्रा शेखा खालावती ते अखंड गवर्ता होणी असती तयांची विनय हेची संपत्ती जय 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 मंत्रे अर्पिते माझ्याची ठाई नमिता मानापमाना गळाले मनोचिता ते मीची झाले येथे निरतन मिसळले उपासिते अर्जुन हे गुरुवी भक्ती सांगितली तुझं प्रती आता ज्ञान यज्ञ यजती ते भक्त ऐके परिभजन करते हातवटे तू जाणता हासी किरटे जे मागा या गोष्टी केल्या आम्ही तेव्हा तिची अर्जुन म्हणे हे दैवकिया प्रसादाचे करणे तरी काय मृताचे आरोग्याने पुरे म्हणवे या बोला श्रीअंते लगटा देखील ते आणते की सुखावेले निचित्ते डोलतो असे म्हणे भले केले पार्था हिरव्या वसरू सर्वथा परी बोलवी तसे आस्था तुझी माते अर्जुन म्हणे हे काय चकोरे विण चांदणीची नाही जगाची विजय हा तयाच्या ठाई स्वभाव की जी रे चकोरे ती आपुली चाडे चांचुकरी चंद्राकडे तेवी आम्ही विनवते थोकडे देव कृपा सिंधू जी मेघा पुली प्रौढे जगाची आरती दौडी वाचून चतकाची तहान केवढी तो वर्षाव पाहुणे परी चुळाईकच्या चाडे जे गंगेतेची ठाकणे पडे तेवी अर्थ भूका थोडे तरी सांगावे देवे ते देवे म्हणतले राहे जो संतोषामा झाला आहे त्यावरी स्तुतीस आहे शिवरेला आहे पै पैसवा असे निकया परी त्याची वक्रत्वा वराडिक करे असे पुरस्करोनी श्रीहरी आदले बोलो ज्ञान यज्ञेन चाप्यन्ये यजंतो मामुपासते एकत्वेन प्रत्वेन बहुधा शुद्धो मुखम तरे ज्ञान यजनतो एवरूपो तेत आदिसंकल्पो हा युपो महाभूते मंडपो भेदुतो पशु मग पाचांचे जे विशेष गुण अथवा इंद्रिय आणि प्राण ह्याचे यज्ञोपचाभरण अज्ञानकृत तेच मनबुद्धीची या कुंडा आतू ज्ञानग्नी नडफोडा साम्य तुझी स्वाडा वेदिका जाणे सविवेक मत्ती पाठव त्याची मंत्रविद्या गौरव शांती सुकृत तो जीव यज्वा तो प्रतिचिने पात्रे विवेक महामंत्रे ज्ञानगोत्री भेदुनाशी ते ज्ञान सरुणे जाये आणि यजितायन हे ठाये आत्मसमरसे नाहे अवभ्रंथी जेव्हा तेव्हा भूतेविषयी करणे हे वेगळाले काही न म्हणे अवे एकचे से जाणे आत्मबुद्धी जसा शेला तो अर्जुना म्हणे स्वप्नीचे विचित्र सेना मीची झालो होतो ना निद्रावशे आता सेना ते सेना नव्हे हे मीचे आघवे याचे एकत्व मानवे श्रोतया मग तो जीव हे भास सरे अब्रह्मा परमात्मा बोधे भरे हे ज्ञानद्वारे एकत्व येणे अथवा नादी हे अनेक जे अनासारिके एका एक आणि नामरूपाधिक तेही विषम म्हणून विश्व विभिन्न परी न भेदे तयाचे ज्ञान जसे अवयवतरी आन आन परी एकची देहींची काशाकास आणि थोरा परी हाती एकची तुरुवरा बहुरश्मी परी दिनकरा एकाची जेवी तेवी नाना विधा व्यक्ती अनाने नामे अनानी वृत्ती असे जाणती भेदला भूती अभेदा माते याने वेगळा लेपणे पांडवा करी ज्ञान येतो बरवा जे न भेदती जाणेवा जाणते म्हणून ना तरी जेंदवा जे ठाई देखती का जे जे काहे ते मी वाचून नाही साची बोधो पाहे पा बुडबुडा जेवता जाये तेवता जळची एकता आहे मग विरे अथवा राहे तरी जळाची माझी का आपण परमाणू उचलले ते पृथ्वीपणा वेगळे नाही केले आणि मावते जरी पडले तरी पृथ्वीची वरे तसे बलतीथ बलते न भावे बलते ही हो अथवा नुहावे परी ते मी असे आगवे होऊन ठेले आगाये जेवढी माझी व्याप्ती तेवढीची तयांची प्रतीती ऐसे बहुधा करीवरती बहुची होणे हे भानुबिंब आवडे तया सन्मुख जैसे धनंजा तसे ते विश्वाया समोर सदा अगात यांची या ज्ञाना पाठीपोट नाही अर्जुना वायुसा गगना सर्वांगी असे तसा मी जे तुला अगवा तिची तो तयांची सद्भावा तरी न करता पांडवा बंद झाले एरवी सकळी मीची आहे तरी कमनी के उपासिला नोहे हे तेगे जाणून मी न ठाये प्राप्तीसी परी ते
असो येणे उचिते ज्ञान येणे इजित सांगते उपस्थिती माते ते सांगितले अगण सकळे सकळा मुखे सजरपतसे मज एके की नेने यासाठी मूर्खीन पवी जे ची माते अहम क्रतुरहम यज्ञ स्वदाहम मौषधम मंत्रो महमेवाज्य मग्निरहम हुतम तोची जाणीवेचा ज्वरी उदय होये तरी मुदलवे तू मीची आहे आणि तो विधानात ये जावे तो करतोही मीची मग त्या कर्मापासून बरवा जो सांगो पांगो आगवा यज्ञ प्रकडे पांडवा तोही मी गा स्वामी स्वधा सोमादी औषधी विविधा आज मी समिधा मंत्र मी हवे होता मी हवन कीजे ते दग्नी तो स्वरूप माझे आणि हुतक वस्तू जे जे ते मीची पिता हमस्य जगतो माता धाता पितामह वेदम पवित्रमोकार वृक्षाम यजुरेव च पैदाचिने अंगसंगे ये प्रकृतीस्तव अष्टांगे जन्म पावित असे जगे तो पिता मिगा अर्धनारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी तेवी मी चराचरे माताही होय आणि झाले जग जे तर आहे जेने जीवित वाढत आहे ते मी वाचून नोहे आणिरते हे प्रकृती पुरुषे दोन्ही उदयाच्या अमनमानी तो पितामंत्री बने श्वासा मी आणि आगविया जाण नियाच्या वाटा जागा वितिगा सुबटा वेदांच्या चोटा वेद जे म्हणजे जे नाना मता मुजावणी झाली एकमेका शस्त्रांची अनोळखी फिटली चुकली ज्ञाने जेत मिळव आले जे पवित्र म्हणजे पै ब्रह्मा विजा जहाला अंकरो घोषध्वनी ना दाकारो त्या जगा भवन जो ओंकारो तो हिमिगा जया ओंकाराची कुशी अक्षर होते ओमकारेशी जे उपजत वेदींशी उठरी तिन्ही म्हणे ऋग्धयजो सामो हे तिने म्हणे मी आत्मा रामो एव मीची कुलक्रमो शब्दधर्माचा गतिर्भता प्रभो साक्षी निवासः शरणं श्रुतः प्रभव प्रलय स्थानं निधानं बीजमव्यम हे चराचर आगवे जे प्रकृतीयांत साठवे ते शिने जेत विसवे ते परमगती मी आणि याचिने प्रकृती जे जेने अधिष्ठली विश्व वे जो येवनी प्रकृती ये गुणाती बोघे तो शिवश्रेयचा भरता मीचे गा येत पंडसुता मी गोसावे समजतात लोक्याचा आकाशे सर्वत वसावे वायुना बरी उगे नसावे पावके दहावे वर्षावे जळे प्रतिबसकानं सांडावे समुद्रेका नुलांडवे पृथ्वीच्या भूते व्हावे हे आज्ञान माझी म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हाले जो जगाते चालिता मी याची नियमीला सांगता काळू ते बोता ये मनी यागते पण सुता सकळ जयाची जो ऐसा समर्थो तो मी जगाचा नाथू आणि गगन ऐसा साक्षी बोतो तो हिमीची ही नामरूपी आगवा जो भरला असे पांडवा आणि अनाप्रपांचा हे वलावा आपणची जो जसे जळाचे कल्लोळ आणि कल्लोळी आधी जळ येशी वसवी तसे सकळ तो निवासू मी जो मज होय अनन्य शरण त्याची निवारी मी जन्म मरण या लगी शरणगता शरण्य मीची एक अनेकपणे वेगळोनी प्रकृती गुणे जे जगाची प्राणे वर्तसे जसा समुद्रातील न म्हणता बळ ते बिंबे सविता तसा ब्रह्मादी सर्व भूता सरत तो मीची गा पांडवा या भवनासी वलावा षष्टी क्षय प्रभवा मूळते मी बी शाखा ते प्रसवे मग ते रुखपण बीजी सामावे तसे संकल्प होय आगवे पाठी संकल्पी मिळे ऐसे जगाचे बीज जो संकल्पो अव्यक्त वासना रूपो त्या कल्पाती जेत निक्षेपो होय ते स्थानी मी ये नामरूपे लोटते वर्ण व्यक्ती आटते जाती भेद फिटते जे आकरून आहे ते संकल्प वासना संस्कार मागते रचावया चराचर जे रावणी असते अमर ते निधान मी तपामहम वर्ष निग्रहाम्योस्तुजामीच अमृतं च मूर्धुश्च सदश्चाहम जुन पोंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय रामचंद्र बोधे बाबा की जय माऊली आज आपण अध्याय क्रमांक 9 ओळी क्रमांक 221 ते ओळी क्रमांक 295 पर्यंत पारायण पाहिला आहे. रामकृष्ण हरी.